कोल्हापूर अस्मिता काटकर आत्महत्ये प्रकरणात सासरच्या लोकांना अटक। कोल्हापूर शहरातील राजारामपुरी परिसरात घडलेल्या अस्मिता काटकर आत्महत्ये प्रकरणात राजारामपुरी पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत पती, सासू, सासरे आणि नणंद अशा चौघांना अटक केली आहे। अवघ्या महिन्याभराच्या चिमुकलीच्या बारशाची तयारी सुरू असतानाच विवाहितेने टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे। प्राथमिक माहितीनुसार अस्मिता काटकर यांनी 12 जुलै रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती। या घटनेनंतर त्यांच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून राजारामपुरी पोलिसांनी पती वीरेंद्रसिंह काटकर, सासू मनीषा काटकर, सासरे आणि नणंद ऋतुजा काटकर यांच्या विरुद्ध हुंडाबळी, मानसिक व शारीरिक छळासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून चौघांनाही अटक केली। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार अस्मिताला मुलगी झाल्यानंतर सासरच्या मंडळीकडून सातत्याने टोमणे मारले जात होते। माहेरून हुंडा आणावा तसेच बारशाच्या खर्चासाठी पैसे आणावेत असा सतत तगादा लावून तिचा मानसिक छळ करण्यात येत असल्याचा आरोप आहे। तसेच विविध कारणावरून अपमानास्पद वागणूक देत आर्थिक मागण्या करणे अशा प्रकारचा छळ सुरू असल्याचेही समोर आले आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत राजारामपुरी पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत चौघा आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।